विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीमध्ये प्रश्न खूप कमी आहेत बरं का, लक्षात घ्या. म्हणजे डेरिव्हेशनचा विचार केला तर 10 ते 15 डेरिव्हेशन्स आहेत. डिस्टिंग्विश खूप कमी प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे लॉज खूप कमी आहेत. फिजिक्सची गोष्ट वेगळी आहे हो. फिजिक्समध्ये 25 ते 30 लॉज आहेत, बरोबर आहे. केमिस्ट्रीमध्ये तसं नाहीये. पुढच्या 10 ते 15 मिनिटात मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. चला मग पहिला जो लॉ आपल्याला घ्यायचा आहे ना, लक्षात घ्या. तो आहे हेनरीज लॉ. आता सांगतो ते नीट ऐकायचं व्यवस्थित. Solubility of a gas in a liquid is directly proportional to pressure of the gas over the solution. म्हणजे तुम्हाला करायचं आहे काय, की फॉर्म्युला करायचंय आणि फॉर्म्युल्यावरून स्टेटमेंट लिहायला जमलं पाहिजे. आणि या केसमध्ये जो कॉन्स्टंट आहे तो आहे KH, हेनरीज कॉन्स्टंट म्हणूया आपण. आणि त्याचं युनिट जे आहे ना, प्रेशरच्या युनिटवर डिपेंड आहे. समजा प्रेशर युनिट बार घेतलं तर इथं बार इन्व्हर्स येईल. प्रेशर युनिट जर ऍटमॉस्फेरिक घेतलं तर ऍटमॉस्फेरिक इन्व्हर्स येईल. म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना बघा, जर कॉन्स्टंट दिला असेल तर त्या कॉन्स्टंट मध्ये काय दिलंय, बार इन्व्हर्स दिलंय का ऍटमॉस्फेरिक इन्व्हर्स दिलंय का मिलीमीटर ऑफ HG दिलंय, ते बघितलं पाहिजे. आणि त्यानुसार मला या प्रॉब्लेम मध्ये प्रेशरचं युनिट घ्यावं लागतं. म्हणजे या दोघांचे युनिट घेत असताना कॉन्स्टंट मध्ये जे काही युनिट असेल त्यानुसारच याचं युनिट घेतलं पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके. बर, आता पहिला लॉ क्लिअर झाला. कोणता लॉ आहे सांगा? हेनरीज लॉ. पीवायक्यू शोधत बसला तुम्ही, मार्क्स ऍप्लिकेशन मध्ये पीवायक्यू शोधत बसला तुम्ही, तर तुम्हाला आरामात प्रश्न सापडेल. हा कुठला? Solubility of a gas in liquid is directly proportional to the pressure of the gas over the solution. This is known as, करेक्ट आन्सर आहे हेनरीज लॉ. आलेला प्रश्न आहे. मग चला, हेनरीज लॉ एकदम सोपा होता. ओके. बर, आता मी तुम्हाला सांगतो राऊल्ट्स लॉ. परत आपल्याला फॉर्म्युल्यावरून जायचंय. म्हणजे राऊल्ट्स लॉ म्हणजे काय, की हे जे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट जे आहे आणि त्याचं मोल फ्रॅक्शन आहे, याचा तो प्रॉडक्ट आहे. X1 म्हणजे मोल फ्रॅक्शन आहे, याचा तो कोण आहे? प्रॉडक्ट आहे. लक्षात घ्या, प्रॉडक्ट आहे. शब्द कुठला आहे बघा, मल्टिप्लाइड बाय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे P1 म्हणजे पार्शल वेपर प्रेशर आहे. partial vapor pressure of any volatile compound is equal to the, partial vapor pressure of any volatile compound is equals to the mole fraction multiplied by partial pressure of the pure component. Mole fraction in the solution, vapor pressure of the pure component, vapor pressure of pure component multiplied by its fraction. म्हणजे बघा, partial vapor pressure is equals to vapor pressure of pure component multiplied by mole fraction. सिंपल आहे. पण राऊल्ट्स लॉ जो आहे ना, लक्ष द्या, हा आहे व्होलेटाईल साठी. तर नॉन व्होलेटाईल साठी असं आहे की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इक्वल्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ solute, equals to mole fraction of solute in the solution. X2. आता X2 म्हणजे सांगतो काय येणार आहे, मोल फ्रॅक्शन ना, म्हणजे N2 अपॉन टोटल मोल्स काय येणार आहे, N1 प्लस N2. पण डिनॉमिनेटर मध्ये याला तुम्ही निग्लेक्ट करा, N2 इज व्हेरी स्मॉल, त्यामुळे काय येणार आहे, N2 अपॉन N1 एवढं शिल्लक राहणार, ह्याला तुम्ही निग्लेक्ट करणार. N2 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स गिवन मास अपॉन मोलार मास. याचं काय येणार आहे, गिवन मास अपॉन मोलार मास वरती घेतो. मग हा फॉर्म्युला सुद्धा आहे. मग चला, 3 लॉ झाले बरं का. हेनरीज लॉ, राऊट्स लॉ व्होलेटाईल साठी आणि नॉन व्होलेटाईल साठी. आता ओस्वाल्ड डायल्युशन लॉ, या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला जो कॉन्स्टंट आहे तो Ka इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर मिळतो. ओके. मग मला काय मिळणार आहे रे, अल्फा स्क्वेअर इक्वल्स टू Ka अपॉन सी. ओके. मग अल्फा, आता गंमत काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन जे आहे ना, अल्फा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ओके. किंवा अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम. आता हेच ओस्वाल्ड डायल्युशन लॉ तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला सांगतो, वीक ऍसिड साठी पण आहे आणि वीक बेस साठी. बेस साठी तुम्हाला फॉर्म्युला KB इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी होणार आहे. आता मला तुम्हाला सांगायचं आहे काय बघा, हा लॉ असू दे, राऊट्स लॉ असू दे, नाहीतर हेनरीज लॉ असू दे, स्टेटमेंट करताय तुम्ही, सोपे वाटतायत, छान. नक्कीच होतील 10-15 मिनिटात. पण तुम्हाला नंतर काय करायचं की YouTube वर हेनरीज लॉ सह्याद्री ट्युटोरियल, राऊल्ट्स लॉ सह्याद्री ट्युटोरियल असं सर्च करायचंय. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ सह्याद्री ट्युटोरियल. आता हे बघा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. अँड टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. हा कोणता आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ मध्ये काय आहे मग, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. फर्स्ट लॉ म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि मॅथमॅटिकली इक्वेशन त्याचं असं आहे, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. आता होमवर्क देतोय. हे जे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे ना, तुम्हाला काय करायचं आहे की आयसोथर्मल असेल
क्यू इक्वल्स टू मायनस डब्ल्यू, कारण हे झिरो येणार आहे. ॲडिएबॅटिक साठी क्यू इक्वल टू झिरो, तेव्हा डेल्टा इक्वल टू डब्ल्यू. आयसोकोरिक साठी डब्ल्यू इक्वल टू झिरो, मग डेल्टा यू इक्वल्स टू क्यू येणार. सो वेगवेगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला ती व्हॅल्यू घ्यायची आहे. मग फर्स्ट लॉ थोडा करणार. आता हेस लॉ सांगतो. मला ए पासून बी तयार करायचंय, त्याच्यासाठी व्हॅल्यू आहे डेल्टा एच. पण मी ए पासून पहिल्यांदा सी तयार केलं, सी पासून डी तयार केलं, डी पासून ई तयार केलं, ई पासून बी. म्हणजे मी 5 वेगळे वेगळे घेतले. ओके, मग हे डेल्टा एच वन आहे, डेल्टा एच टू, डेल्टा एच थ्री, डेल्टा एच फोर. पण हे जे डेल्टा एच आहे ना, ह्या सगळ्यांची ऍडिशन असणार आहे. म्हणजे फायनल एन्थाल्पी चेंज सेम असणार आहे, रिगार्डलेस द पाथ फॉलोड बाय द सिस्टम म्हणूया आपण. दिले का स्टेटमेंट काय बघा. ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज म्हणजे डेल्टा एच for reaction is equal to sum of the enthalpy changes of the individual step. तेच ना, डेल्टा एच वन डेल्टा एच टू. बघा हे थोडंसं वेगळ्या मेथडचं स्टेटमेंट आहे, पण ध्यान असंच ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज इज इक्वल टू द सम ऑफ द एन्थाल्पी चेंज फॉर इंडिव्हिज्युअल स्टेप. हेच लॉ आता तुम्हाला सांगतो, जवळ 30 मिनिटाचा माझा व्हिडिओ तुम्हाला बघायचे नंतर. हेस लॉचे न्यूमेरिकल्स. ओके, तुम्हाला मी सांगतो, थर्मोडायनामिक्स मध्ये रिएक्शन जमल्याशिवाय न्यूमेरिकल जमणार नाहीये. का तुम्हाला वर्क डन काढताना सुद्धा मायनस डेल्टा एन जी आर टी काढावा लागतो. मग डेल्टा एन साठी पुन्हा रिएक्शन्स लागते. मग कंबशन, फॉर्मेशन, डिकम्पोजिशन याचे काही रिएक्शन्स आहेत तुम्हाला यायला पाहिजेत. आता सेकंड लॉ हा एंट्रॉपीशी संबंधित आहे. त्यांनी काय दिलंय बघा, टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. टोटल एंट्रॉपी इन्क्रीज होणार इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. म्हणजे फर्स्ट लॉ करा, सेकंड लॉ करा. कोहलार्श लॉ. गमत सांगू का? जर मुलांना विचारलं ना, याचं स्टेटमेंट सांग, सर तुम्ही दुसरा कुठला तरी लॉ विचारा मला, कोहलार सोडून कुठला पण सांगतो, अशी म्हणणारी मुलं आहेत, लक्षात घ्या. याचं स्टेटमेंटच अवघड वाटतंय ना, सांगतो. ऍट इन्फायनाइट डायल्युशन म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपण इच आयन मायग्रेट्स इंडिपेंडेंटली. म्हणजे माझ्याकडे NaCl असेल तर Na प्लस आयन वेगळा आणि Cl मायनस आयन वेगळा मायग्रेट करणार आहे. ओके, ऑफ इट्स को आयन अँड कॉन्ट्रीब्युट्स टू टोटल मोलार कंडक्टिव्हिटी. म्हणजे मला दोन पार्ट लिहायच्यात की प्रत्येक आयन इंडिपेंडेंटली हे करतोय, मायग्रेट करतोय, को आयनचा काही संबंध नाहीये. आणि टोटल मोलार कंडक्टिव्हिटी जी आहे ना ऑफ अन इलेक्ट्रॉन इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ द अदर आयन टू विच असोसिएटेड. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटीला प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन वेगळं आहे. ओके, मग तुम्हाला हे परत परत थोडं लिहावं लागेल. कोहलार्स लॉचे न्यूमेरिकल्स किती सोपे आहेत मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ते सर कोहलार्स लॉ सह्याद्री ट्युटोरियल्स टाका, आहे व्हिडिओ. खूप सोपे न्यूमेरिकल्स आहेत. काही लॉग टेबलची वगैरे गरज लागत नाही कोहलार्स लॉ, लक्षात घ्या. ओके, बर मग आता मी तुम्हाला सांगतो. इथे जास्त प्रश्न आहेत, काहीच नाहीये जास्त प्रश्न, लक्षात घ्या. आता तुम्हाला काय करायचं आहे की मी तुम्हाला सांगतो, नेहमीच मी सांगतो वायलन. ओके, वायलन ऍप्लिकेशन वरती तुम्हाला जायचंच आहे, लक्षात घ्या. आणि वायलन वरती तुम्हाला काय मिळणार आहेत, PYQs मिळणार आहेत, क्वेश्चन पेपर मिळणार आहेत. आपण 2025 चा लेटेस्ट पेपर बघणार आहे, लक्षात घ्या. 2025 चा केमिस्ट्रीचा रिपीटर क्वेश्चन पेपर जुलैमध्ये का जून मध्ये झालेला पेपर होता, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, पहिला दुसरी MCQ युनिट ऑफ हेनरीज लॉ कॉन्स्टंट. युनिट ऑफ हेनरीज लॉ कॉन्स्टंट बोललो होतो ना आपण. ओके, तर बघा हेच युनिट दिलंय बरं का, मोल, लिटर इनवर्स, बार इनवर्स. ओके, बाकीचे चुकीचे आहेत, लक्षात घ्या. मोल इनवर्स छापलंय नाही, मोल लागणार आहे ना तुम्हाला. काय बोललो मग मी, कॉन्स्टंटचं युनिट विचारते. पहिला प्रश्न सिंपल आला, चला 1 मार्काचा लॉ वरती प्रश्न आला. त्याच्यानंतर मी काय करतोय बघा, थोडंसं आता बघा कसले सोपे प्रश्न आहेत. द मेटल युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ Grignard's रिएजंट. मॅग्नेशियम मेटल यूज होतो बाळांनो, मॅग्नेशियम मेटल यूज होतो. ओके, फॉर्म्युला, नेम ऑफ द मोनोमर. सोपे प्रश्न आहेत रे बाळांनो, केमिस्ट्रीचा पेपर सोपाच असतो, हे लक्षात घ्या. आता मी थोडंसं फास्ट हे करतोय बरं का, शोधतोय की मला काय मिळतंय का इथं. डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर ऑफ रिएक्शन मॉलिक्युलरिटी, ठरलेला प्रश्न. डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड आता बघा प्रश्न किती सोपा आहे. आपण जरा डिस्कशन करूया पेपरवरती. डिफाइन आइसोटोनिक सोल्यूशन, डिफाइन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. अरे वा, रिलेशन बिटवीन डेल्टा एच डेल्टा यू, सोपं आहे. अनोमलस बिहेवियर, आपला फेवरेट क्वेश्चन आहे हा, अनोमलस बिहेवियर. हॅलो फॉर्म रिएक्शन, अवघड जाईल तुम्हाला, पण एवढी पण अवघड नाही. फिनॉलचं प्रिपरेशन, स्ट्रक्चर विचारलेत, युजेस ऑफ हेलियम विचारले, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, हाइन्सबर्ग रिएजंट म्हणजे डिस्टिंग्विश टेस्ट आहे, लक्षात घ्या. ओके ओके, डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. डिस्टिंग्विश मध्ये आपण हा प्रश्न दिला IMP म्हणून. आता मी तुम्हाला सांगतो काय ते तुमच्या लक्षात येतं का बघा, की याच्यामध्ये एंट्रॉपीचं न्यूमेरिकल आलंय. ओके, जर मी न्यूमेरिकल सगळे बघत बसलो ना, तर ह्यात कुठल्या ना कुठल्या तरी लॉचं न्यूमेरिकल नक्कीच आहे, लक्षात घ्या.
नक्की म्हणजे नक्कीच आहे. ओके. आहे की राउल्ट्स लॉचं न्यूमेरिकल विचारलंय. 3 मार्काला बेन्झीन आणि टोलीन, मिक्सचर ऑफ बेन्झीन आणि टोलीन कंटेन 30% बाय मास ऑफ टोलीन. वेपर प्रेशर ऑफ प्युअर टोलीन दिलंय, प्युअर बेन्झीन दिलंय, राउल्ट्स लॉ. मग तुम्ही राउल्ट्स लॉचं आपलं प्रश्न बघायचा. मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीचा आता गेल्या वर्षीचा पेपर बघूया आपण. गेल्या वर्षीचा पेपर बघूया. आता काय होतंय फ्री ॲप वापरतोय थोड्याशा ॲड वगैरे येतायत बरं का. ठीक आहे. मी त्याला परत पुन्हा ओपन करतो बरं का. म्हणजे काय होतं ॲड आली की पुन्हा हे केलं की होतं बरं का व्यवस्थित. तर थांबा. 2025 केमिस्ट्रीचा पेपर ओपन करतोय. बघा फ्रीझिंग पॉइंट, ओझोन लेयर, व्हॅल्यू ऑफ डेल्टा एन जी विचारलंय फॉर्म्युला. ओस्वाल्ड डायल्युशन लॉचा फॉर्म्युला विचारलाय. के इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी तो फॉर्म्युला विचारलाय. ओके. मोलार कंडक्टिव्हिटी 1000 के अपॉन सी दुसरा फॉर्म्युला विचारलाय. ओके. आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर विचारलंय. ब्रास अलॉय मध्ये ब्रास हे कशाचा अलॉय असं विचारलंय. क्लेमेन्सन्स रिडक्शन मध्ये रिएजंट कुठला वापरतात हे विचारलंय. हेनरीज लॉ स्टेटमेंट आहे. ऑस्मोटिक प्रेशर डेफिनेशन आहे. लॅन्थेनाइड अॅक्टिनाइड्स आपल्या आयएमपी लिस्ट मध्ये आहे डिस्टिंग्विश मध्ये. अनोमलस बिहेवियर मगाचाच प्रश्न आहे. और किती सोपे प्रश्न आहेत. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आपल्याला अजून इझी कुठले प्रश्न आहेत. पर्सेंटेज ॲटॉम इकॉनॉमी पण आहे. त्याच्यानंतर कॉन्फिगरेशन आहे. मी तुम्हाला सांगतो आता मी पटपट झिरो ऑर्डर रिएक्शनचे डेफिनेशन विचारले. डेल्टा एच डेल्टा यू वरती न्यूमेरिकल आहे. सेक्शन डी मध्ये राउल्ट्स लॉ आहे. राउल्ट्स लॉ दोन लॉ झाले. डिफाईन युनिट सेल आपण डिस्टिंग्विश मध्ये दिलाय हा प्रश्न युनिट सेल बरं का लक्षात घ्या. असेंटो मेकॅनिझम डायग्राम आणि डायग्राम कुठले असते माहितीये का इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे असते लक्षात घ्या. मग चला हे सगळे लॉ फिनिश करा. ऑल द बेस्ट.